8-10 दिवसापूर्वीची घटना आहे. एअरटेलच्या ऑफिसमध्ये कोणीतरी भाडोत्री गुंड गेला आणि तिथल्या महिला कर्मचाऱ्याला मराठीतच बोललं पाहिजे असा आग्रह धरला आणि त्याच्यावरून नंतर वाद निर्माण झाला. वाद निर्माण झाल्याच्या नंतर ती जी काही महिला कर्मचारी किंवा ती जी काही मुलगी होती, तर ती मुलगी मराठीत बोलणार नाही किंवा मराठी भाषा तिला येणार नाही आणि मग अशा स्थितीमध्ये काही राजकीय तत्वांनी त्या मुलीचा माज उतरवला किंवा मुजोरी उतरवली, अशा बातम्या काही वर्तमानपत्रामधून आणि चॅनलमधून प्रसिद्ध झाल्या. हल्ली पत्रकारितेचं स्वरूप बदललेलं आहे का हा प्रश्न यातून निर्माण होतो. पत्रकारिता ही काल सापेक्ष झालेली आहे का असाही प्रश्न यातून निर्माण होतो. पत्रकार हा समाजमानाचा आरसा असतो, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ त्याला म्हटलं जातं, समाज व्यवस्थेचा किंवा समाजाचा तो तिसरा डोळा असतो असंही त्याला म्हटलं जातं. मात्र अलीकडच्या काळामध्ये जी काही पत्रिका धार्जिनी झालेली आहे, तर तिचं स्वरूप जे बदललेलं आहे, तर ते स्वरूप मग त्यातून जी काही सकारात्मक आणि नकारात्मक ही पत्रकारितेची दोन अंग जी समाजामध्ये आहेत, तर यातून मग सकारात्मक पत्रकारिता जी आहे तर ती कुठेतरी हद्दपार किंवा कालबाह्य झालेली आहे.